अक्षय शिंदे एन्काउंटरच्या प्रकरणी पोलीस आरोपीच्या पिंजऱ्यात उभे ठाकलेत। मुंबई हायकोर्टाने ठाणे पोलिसांवर ताशेरे ओढलेले आहेत। ठाणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर हायकोर्टाने आता अनेक सवाल देखील उपस्थित केले। एन्काउंटर मधील उणीवांवर हायकोर्टाने आता थेट बोट ठेवलाय। अक्षय शिंदे एन्काउंटरच्या प्रकरणी ठाणे पोलीस आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिल्याची परिस्थिती आहे। पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरवर मुंबई हायकोर्टाने अनेक सवाल उपस्थित केले। हायकोर्टाची प्रश्नांची सरबत्ती पाहता एन्काउंटर करणारी ठाणे पोलिसांची टीम आता अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे। सविस्तर पाहूयात। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात पोलीसच आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले आहेत। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी त्याच्या आई वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली। या सुनावणीत हायकोर्टाने अक्षयच्या या चकमकीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। मुख्य बाब म्हणजे अक्षयच्या एन्काउंटरला एन्काउंटर म्हणता येणार नाही असं कोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण आहे। तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पचत नाही। सर्वसाधारण व्यक्ती ही ट्रेनिंग घेतल्याशिवाय पिस्तूल फायर करू शकत नाही। तुम्ही जेव्हा कैद्याला घेऊन जाता तेव्हा नेमकी नियमावली काय असते? एवढा निष्काळजीपणा कसा असू शकतो? बंदुकीच्या ट्रिगर आणि मॅगझिन वरील हाताचे ठसे घेतले आहेत का? त्यानं 3 गोळ्या झाडल्या होत्या, 1 गोळी पायात आढळली, मग 2 गोळ्या कुठं गेल्या आणि मग 4 शेल कसे मिळाले? 4 ट्रेन पोलीस अधिकारी असं कसे करू शकतात? त्यात एक सिनियर पोलीस अधिकारी आणि दुसरा PSI होता। एका अनट्रेन आरोपीला असे कसे हँडल करतात? एवढे जुने अधिकारी असून त्यांना तत्काळ काय प्रतिसाद द्यायचा हे कळलं नाही। तो काही मोठा धिप्पाड आरोपी नव्हता। हा एन्काउंटर होऊच शकत नाही। एन्काउंटरची व्याख्या वेगळी आहे। सरकारी वकिलांनी फॉरेन्सिक कडून रिपोर्ट द्यावा। गोळी कुठून चालली, किती लांबून गोळी मारली, अग्निशस्त्र रासायनिक प्रयोगशाळेला पाठवलं आहे का, असे अनेक प्रश्न विचारून सरकारी पक्षाला भांडावून सोडलं। एन्काउंटरचा बनाव असल्याचा आरोप बचाव पक्षाने केलेला आहे। प्राथमिकदृष्ट्या हे दिसतंय की पोलिसांचा जो बनाव आहे की याने तावडीतून सुटण्यासाठी पोलिसांवरती फायरिंग केली, तो प्राथमिकदृष्ट्या ह्या पीडित व्यक्तीच्या कथनावरून खोटा आहे हे दिसून येत आहे। तळोजा जेल पासून कळवा हॉस्पिटल पर्यंतच्या रस्त्यावरील सगळे CCTV ताब्यात घेऊन तपासण्याचे आदेशही कोर्टाने पोलिसांना दिले आहेत। ती कोर्टाने स्पष्ट निर्देश दिलेत की त्या व्यक्तीला अक्षय शिंदेला तुम्ही तळोजा प्रिझन पासून घेतल्यापासून तर त्याचा मृत्यूच्या दरम्यान हॉस्पिटलला नेईपर्यंत रस्त्यामध्ये जितके काय कॅमेरेस येतात ते सगळे प्रिझर्व करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात सरकारी वकिलांनी मांडलेली बाजू अनेक ठिकाणी कमकुवत वाटू लागलेली आहे। त्यामुळे या प्रकरणात खाकीचं वस्त्रहरण होण्याची शक्यता अधिकची आहे। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।